महापौर ऋतू तावडे यांनी स्पष्ट सांगितलंय की दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घातला जाणार नाही। एका वैद्यकीय अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलंय। आतापर्यंत 6 अधिकारी निलंबित झाल्याची माहिती समोर येते। काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, पण जनता आता विचारते फक्त निलंबन पुरेसं आहे का? कारण इथे प्रश्न फक्त पैशाचा नाहीये, इथे प्रश्न देशाच्या सुरक्षेचा आहे। कारण हे घुसखोर नेमके कोण आहेत? पश्चिम बंगाल, आसाम, त्रिपुरा या सीमावर्ती राज्यातून मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी घुसखोर भारतात प्रवेश करतात, असा दावा अनेक वर्षांपासून केला जातोय। काही जण कामाच्या शोधात महाराष्ट्रात येतात। मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, रत्नागिरी, अमरावती अशा शहरांमध्ये रोजंदारीवर काम करतात। बिल्डिंग लाईनमध्ये गवंडी काम, फळभाज्यांचे धंदे, फुटपाथ मार्केट, भंगार अशा क्षेत्रात ते स्थिरावतात। पण भारतात अधिकृत राहण्यासाठी त्यांना कागदपत्राची गरज असते आणि तेव्हा सुरू होतं दलालांचं नेटवर्क। काही भाईजान गँग 1000-2000 रुपयांपासून ते लाखो रुपयांपर्यंत पैसे घेऊन कागदपत्र तयार करून देतात, असा आरोप होतोय। महापालिकेतील काही कर्मचारी चिरीमिरीसाठी या नेटवर्कला मदत करतात आणि मग एका बांगलादेशी घुसखोराला मुंबईत जन्म झालेला मराठी माणूस म्हणून दाखवलं जातं। ही गोष्ट फक्त हास्यास्पद नाहीये, तर धोकादायक आहे।